ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज सर्वांसाठी घेऊन आलेली आहे पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. याच्या मते जेव्हा बालक नवीन माहिती सामावून घेण्यासाठी आपल्या जुन्या मानसिक संरचनेत बदल करते तेव्हा त्या प्रक्रियेला काय? ऑप्शन ए सात्मीकरण, ऑप्शन बी समायोजन स्पष्टीकरण, ऑप्शन सी संधारणा आणि पर्याय क्रमांक 4 ऑप्शन डी समतोलन. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी समायोजन. प्रश्न दुसरा पहा काय आहे. हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि इच्छा समजून घेण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता का नैसर्गिक बुद्धिमत्ता. बरोबर उत्तर काय असेल? सर्वांनी कमेंटमध्ये उत्तर घ्यायचे आहे. तुमची तयारी किती झाली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल. काय आहे बरोबर उत्तर? अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता हे काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा बघा. तुला काय हवे ते तूच ठरव या वाक्यातील ते हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? कोणत्या प्रकारचं आहे? तुला काय हवे ते तूच ठरव या वाक्यातील ते हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आपल्याला पेपरमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात, त्यामुळे तुमचा सरावही होईल आणि रिव्हिजनला सुद्धा तुम्हाला मदत होईल. काय आहे याचं बरोबर उत्तर? अनुसंबंधी सर्वनाम. पुढचा प्रश्न पहा. गजाननाने वाघ मारला या वाक्याचे नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतर केल्यास कोणते वाक्य योग्य ठरेल? ऑप्शन ए गजानन वाघ मारतो, बी गजाननाकडून वाघ मारला गेला, पर्याय क्रमांक 3 गजाननाने वाघाला मारले आणि ऑप्शन डी वाघ गजाननाला मारतो. बरोबर उत्तर काय आहे? गजाननाकडून वाघ मारला गेला हे याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणता वातावरणाचा स्तर अतिनील किरणांचे शोषण करतो आणि त्याची उंची भूपृष्ठापासून साधारणपणे 15 ते 35 किमी दरम्यान असते? कोणता सांगा बरं. उत्तर काय आहे? सर्वांनी पट कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास इथेच होऊन जाईल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सीतांबर. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराचा मुख्य उद्देश पांढरी भूमी आणि पाणथळ जागांचे संवर्धन करणे हा आहे? काय ह्याचं बघा ऑप्शन काय दिलेले आहेत पर्याय. बासेल करार, रामसर करार, स्टॉकहोम करार आणि रॉटरडॅम करार. बरोबर उत्तर आहे रामसर करार. घटिकापात्र या शब्दाचा योग्य समास ओळखा. समास ओळखायला सांगितलेला आहे. कोणत्या शब्दाचा? घटिकापात्र या शब्दाचा. काय आहे पर्याय बघा काय दिलेले आहेत. सप्तमी तत्पुरुष समास, तृतीय तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी समास आणि उपपद तत्पुरुष समास. बरोबर उत्तर काय आहे? मध्यम पदलोपी समास हे काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे. हंसाने या शब्दाचे लिंग बदलून येणारे योग्य रूप शोधा. काय सांगितलेलं आहे? हंसाने या शब्दाचं लिंग बदलून कोणतं रूप येईल सांगा बरं सर्वांनी सांगायचं आहे. हंसाने हंसा येईल का? हंसे असेल का? हंसिनी का हंसी? याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी कमेंट करायची आहे. लेव वेगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? लेव वेगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक जो सिद्धांत आहे त्याच्यात स्कॅफोल्डिंग म्हणजे काय विचारलेलं आहे. काय विचारलेलं काय असेल बरं याचं उत्तर? सर्वांनी सांगायचं आहे. काय आहे याचं उत्तर? अध्ययनात सुरुवातीला दिली जाणारी तात्पुरती मदत किंवा आधार. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. कार्ल रॉजन्स यांनी मांडलेल्या स्वसिद्धांतात खालीलपैकी कोणत्या 2 संकल्पनांमधील सुसंगतेला निरोगी व्यक्तिमत्वाचे लक्षण मानले आहे? कोणतं आहे याचं उत्तर बघा काय आहे. अवास्तव स्व आणि काल्पनिक स्व, सामाजिक स्व, वैयक्तिक स्व, वास्तविक स्व आणि आदर्श स्व, शारीरिक स्व आणि मानसिक स्व. याचं बरोबर उत्तर काय आहे बघा. वास्तविक स्व आणि आदर्श स्व या व्यक्तिमत्वाचं लक्षण मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 हा खालीलपैकी कोणत्या पर्यावरणाच्या समस्येशी संबंधित आहे? बरोबर उत्तर काय आहे याचं बघा.
ओझोन थराचा क्षय या समस्येशी हा संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. परिसंस्थेमध्ये 10% ऊर्जेचा नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? आपली जी परिसंस्था आहे त्याच्यामध्ये ऊर्जेचा नियम आहे, म्हणजे 10% ऊर्जेचा नियम कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रेमंड लिंडमन या शास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनाही तुम्ही शेअर करा. अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत प्रश्न. अशाच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने हर्षवर्धन या उत्तर भारताच्या सम्राटाचा नर्मदा नदीच्या काठावर पराभव केला होता? कोणत्या राजाने पराभव केला बरं? हर्षवर्धन या भारताच्या सम्राटाचा कोणत्या राजाने पराभव केला? दुसरा पुलकेशी. पर्याय क्रमांक 2 ऑप्शन बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. विजयनगर साम्राज्याचा सर्वात महान राजा कृष्णदेवराय हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा तिसरा शासक होता? कोणत्या घराण्याचा होता बरं? तुळू घराणे ह्या तिसरा शासक ह्या घराण्याचा होता. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? कोणत्या कलमाद्वारे? कलम 356. पर्याय क्रमांक ऑप्शन बी कलम 356 याद्वारे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सर्वांनी उत्तर कमेंटमध्ये सांगायची आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांचा समावेश करून केंद्र व राज्यांमधील अधिकारांची विभागणी केली आहे? सर्वांनी उत्तर सांगायचं आहे. कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये सांगा बरं? कोणती अनुसूची? ऑप्शन बी 7वी अनुसूची हे याचं बरोबर उत्तर आहे. मानवी शरीरात रक्ताचा दाब नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणती ग्रंथी प्रामुख्याने जबाबदार असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मानवी शरीरात रक्ताचा दाब नियंत्रित करण्यासाठी कोणती ग्रंथी जबाबदार असते? कोणती? ऑप्शन ए आहे थायरॉइड ग्रंथी, बी पिट्युटरी ग्रंथी, सी ॲड्रिनल ग्रंथी आणि डी स्वादुपिंड. यापैकी बरोबर उत्तर काय आहे? ॲड्रिनल ग्रंथी हे याचं बरोबर उत्तर आहे. जेव्हा एखादा पदार्थ अतिउच्च तापमानाला आयनीकृत वायूच्या स्वरूपात असतो तेव्हा त्या अवस्थेला द्रव्याची कोणती अवस्था म्हणतात? कोणती अवस्था म्हणतात? कोणती म्हणतात? बघा पर्याय काय सांगितलेले आहेत. बोस, आइन्स्टाईन, कंडेन्सेट, प्लाझ्मा, सुपरकंडक्टर, लिक्विड, क्रिस्टल. बरोबर उत्तर काय आहे याचं? ऑप्शन बी प्लाझ्मा. पुढचा प्रश्न पहा काय आहे. जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात तिरपा प्रवास करतो तेव्हा त्याची दिशा बदलते. या प्रक्रियेला काय म्हणतात? बघा हा सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. खूप वेळा विचारला आहे हा सुद्धा प्रश्न. काय आहे याचं उत्तर? प्रकाशाचे परावर्तन म्हणतात का प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात? प्रकाशाचे अपस्करणीयता का प्रकाशाचे अंतर्गत परावर्तन? बरोबर उत्तर काय आहे याचं? प्रकाशाचे अपवर्तन. पर्याय बी ऑप्शन बी. मानवी शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून यकृताद्वारे स्रवले जाणारे नैसर्गिक प्रतिस्पंदन घटक कोणते आहे? कोणते आहे बरं? पर्याय क्रमांक ए हिपॅरिन हे घटक आहे. पुढचा प्रश्न बघा. तो मुखाने घास घेतो या वाक्यातील मुखाने या शब्दाची विभक्ती व कारकार्द ओळखायला सांगितलेला आहे. काय दिलेले आहेत बघा पर्याय? द्वितीय कर्म, तृतीय करण, चतुर्थी संप्रदान का सप्तमी अधिकरण? बरोबर उत्तर काय आहे याचं? सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. पटपट कमेंट करायचे आहेत. काय आहे याचं उत्तर? तृतीय करण. पर्याय बी. शब्दांची द्विरेक्ती होऊन तयार झालेल्या अविकारी शब्दांचा समावेश कोणत्या समासात होतो? कोणत्या समासात होतो? बरोबर उत्तर काय आहे? अव्ययीभाव समास. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता वर्ण हा एकच मिनिट. खालीलपैकी कोणता वर्ण हा अर्धस्वर प्रकारात मोडत नाही विचारलेला आहे. कोणता वर्ण अर्धस्वर प्रकारात मोडत नाही? काय आहे याचं उत्तर? पर्याय काय दिलेले आहेत? य, र, ल, श. बरोबर उत्तर काय आहे? श. अर्धस्वर म्हटलेलं आहे, अर्धस्वरात मोडत नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान या वाक्याचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक ए केवल वाक्य, बी मिश्र वाक्य, सी संयुक्त वाक्य का डी उद्गारवाचक वाक्य? बरोबर उत्तर काय असेल याचं?
संयुक्त वाक्य पर्याय क्रमांक 3 ऑप्शन सी. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास उत्पत्तीनुसार कायदे आणि नियम हे सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पाळले पाहिजेत. हा विचार नैतिकतेच्या कोणत्या पातळीत येतो? महत्त्वाचा आहे प्रश्न बघा. काय दिलेले आहेत पर्याय? प्रगत पारंपरिक पातळी, पूर्व पारंपरिक पातळी, पारंपरिक पातळी का अनैतिक पातळी? याचं बरोबर उत्तर काय आहे? पारंपरिक पातळी ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असेल. रॉबर्ट गॅने यांच्या अध्ययन श्रेणी सिद्धांतानुसार अध्ययनाचा सर्वात उच्च आणि अंतिम टप्पा कोणता आहे? कोणता आहे बर? पर्याय क्रमांक ऑप्शन सी समस्या निवारण अध्ययन हा याचा अंतिम टप्पा आहे. थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या नियमापैकी कोणता नियम पुनरावृत्ती आणि सरावाच्या महत्त्वाला अधोरेखित करतो? काय आहे बरं याचं उत्तर? थॉर्नडाईकच्या अध्ययनाच्या नियमापैकी कोणता नियम हा पुनरावृत्ती आणि सरावाच्या महत्त्वाला अधोरेखित करतो? याचं बरोबर उत्तर काय आहे? अभ्यासाचा आणि सरावाचा नियम हा काय करतो? पुनरावृत्ती आणि सरावाच्या महत्त्वाला अधोरेखित करतो. म्हणून बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी. संरचनावादाच्या दृष्टीने वर्गामध्ये चालणारे अध्यापन खालीलपैकी कसे असावे? कसे असावे बरं? वर्गामध्ये चालणारे अध्यापन हे कसे असावे? विद्यार्थी केंद्रित आणि सामाजिक आंतरक्रियेला वाव देणारे अध्यापन असावे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. जैवविविधतेच्या संदर्भातील हॉटस्पॉट ही संकल्पना सर्वात आधी 1988 मध्ये कोणी मांडली? कोणी मांडली? याचं बरोबर उत्तर आहे बघा नॉर्मन मायर्स ऑप्शन ए. अन्न साखळी आणि अन्नजाळे यामध्ये विषारी रसायनांचे प्रमाण प्रत्येक उच्च पोषण पातळीवर वाढत जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? काय म्हणतात? ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. युट्रोफिकेशन, जैव संवर्धन किंवा जैव आवर्धन, जैव विघटन आणि क्षारता वाढवणे. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जैव संवर्धन किंवा जैव आवर्धन असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा काय आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजेच बीओडी ही संज्ञा खालीलपैकी कशाचे प्रदूषण मोजण्यासाठी वापरली जाते? बीओडी म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड हे कशाचे प्रदूषण मोजण्यासाठी वापरली जाते? ऑप्शन काय आहेत बघा. पर्याय क्रमांक ए वायू प्रदूषण, बी जल प्रदूषण, सी ध्वनी प्रदूषण आणि डी मृदा प्रदूषण. बरोबर उत्तर काय आहे? कमेंट करायचे आहेत सर्वांनी. कमेंटमध्ये उत्तरे सांगायची आहेत. पर्याय बी जल प्रदूषण. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? कोणतं राष्ट्रीय उद्यान विचारलेलं आहे? एकशिंगी गेंड्यासाठी जागतिक स्तरावरती प्रसिद्ध आहे. बरोबर उत्तर काय आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन बी हे याचं करेक्ट उत्तर आहे. अलाई दरवाजा याचे बांधकाम खालीलपैकी कोणत्या सुलतानाच्या काळात झाले? अलाई दरवाजा याचे बांधकाम कोणत्या सुलतानाच्या काळात झाले? इल्तुतमिश, कुतुबुद्दीन ऐबक, अलाउद्दीन खिलजी, गियासुद्दीन तुघलक. काय आहे याचं उत्तर बरोबर? अलाउद्दीन खिलजी यांच्या काळात हे अलाई दरवाजाचे बांधकाम झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. गुप्त साम्राज्याचा काळ हा भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या साम्राज्यातील कोणत्या राजाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली? कोणत्या राजाने केली ती बरं? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन काय आहे बघा. पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त का दुसरा चंद्रगुप्त आणि स्कंदगुप्त. यापैकी बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी ऑप्शन सी दुसरा चंद्रगुप्त या राजाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली होती. पुढचा प्रश्न काय आहे बघा. भारताच्या मुख्य भूमीची दक्षिण सीमा खालीलपैकी किती अक्षांशावर आहे? किती अक्षांशावर आहे बघा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP महत्त्वाचा आहे. भारताच्या मुख्य भूमीची कोणती मुख्य भूमिका आहे? दक्षिण सीमा ही काय आहे? मुख्य भूमी आहे. तिची किती अक्षांशावर आहे? किती अक्षांशावर आहे बरं? मुख्य भूमीची दक्षिण सीमा. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी या अक्षांशावर आहे. डोलड्रॅम्स किंवा शांतपट्टा हा पृथ्वीच्या पाठीवर प्रामुख्याने कोणत्या अक्षांशाच्या दरम्यान आढळतो? कोणत्या अक्षांशाच्या दरम्यान आढळतो? याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन ए 5 अंश उत्तर
ते 5 अंश किंवा डिग्री दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान आढळतो. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता रोग जीवाणू संसर्गजन्य प्रकारात येतो? कोणता रोग जीवाणू संसर्गजन्य प्रकारात येतो म्हणजे बॅक्टेरियल डिसीज कोणत्या प्रकारात येतो? ऑप्शन ए आहे मलेरिया, बी आहे घटसर्प, सी आहे पोलिओ, डी आहे कांजण्या. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी घटसर्प. मानवी रक्ताचा pH साधारणपणे किती असतो आणि त्याचे स्वरूप कसे असते? महत्त्वाचा प्रश्न आहे. कसा असतो? pH किती असतो आणि त्याचं स्वरूप कसं असतं? काय आहे बघा. ऑप्शन ए 6.4 सौम्य आम्लधर्मी, 7.4 सौम्य आम्लारीधर्मी, पर्याय क्रमांक 3 7.0 उदासीन का ऑप्शन डी 8.5 तीव्र आम्लारीधर्मी. याचं बरोबर उत्तर काय असेल सर्वांनी? पर्याय ऑप्शन बी 7.4 सौम्य आम्लारीधर्मी हे याचं करेक्ट आन्सर असेल. आधुनिक आवर्ती सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी कशाच्या आधारे केली आहे? कशाच्या आधारे केली आहे बर? याचं उत्तर आहे ऑप्शन ए अणुअंकाच्या आधारे मूलद्रव्यांची मांडणी केली आहे. जूल हे कार्य आणि ऊर्जेचे एकक आहे, तर 1 जूल म्हणजे किती अर्ग होते? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऊर्जेचे एकक कोणते, कार्याचे एकक कोणते? तर काय आहे त्याचं उत्तर? जूल. तर 1 जूल म्हणजे किती अर्ग होते? किती अर्ग होते? 10⁷ याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ती रडताना हसली या वाक्यातील रडताना हे कोणत्या प्रकारचे धातुसाधित आहे? कोणत्या प्रकारचं आहे बघा. पर्याय काय आहेत? नाम सदृश्य धातुसाधित, विशेषण सदृश्य धातुसाधित, क्रियाविशेषण अवयव सदृश्य धातुसाधित आणि कृदंत. याचं बरोबर उत्तर काय आहे बघा. क्रियाविशेषण अवयव सदृश्य धातुसाधित ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधिविग्रह ओळखा. संधिविग्रह ओळखायला सांगितलेला आहे. कसा करायचा? आता विद्यार्थी या शब्दाची फोड करायची. विद्या अधिक अर्थी अशी त्याची फोड होते. म्हणून करेक्ट उत्तर काय असेल याचं? विद्या अधिक अर्थी. पर्याय ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी अपभ्रंश नसलेला शब्द ओळखा. म्हणजेच तो तत्सम किंवा मूळ देशी आहे. अपभ्रंश नसलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. याचं बरोबर उत्तर काय आहे? सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमची रिव्हिजन एक्झामच्या दृष्टीने इथेच होऊन जाईल बऱ्यापैकी. त्यामुळे सर्वांनी कमेंटमध्ये उत्तरं सांगायची आहेत. पर्याय ए चाक, पर्याय बी दूध, पर्याय सी अग्नी आणि पर्याय डी. याचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय सी ऑप्शन सी अग्नी याचं करेक्ट उत्तर आहे. शेतकऱ्यांनी आपली शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही या वाक्यातील पण हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? शेतकऱ्याने आपली शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. काय आहे बरं याच्यात? पर्याय काय दिलेले आहेत बघा. परिणामबोधक उभयान्वी अव्यय, न्यूनतत्वबोधक उभयान्वी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आणि उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी न्यूनतत्वबोधक अव्यय उभयान्वी अव्यय. पुढचा प्रश्न पहा काय आहे. अध्ययन अक्षमता किंवा अध्ययन अक्षमता असलेल्या बालकांमध्ये डिस्ग्राफियाचे प्रामुख्याने कोणते लक्षण दिसून येते? कोणते लक्षण दिसून येते? अध्ययन अक्षमता असलेल्या बालकांमध्ये कोणतं लक्षण दिसून येतं? काय दिलेले आहेत बघा पर्याय. ऑप्शन ए गणिते सोडवण्यात अडचण येणे, ऑप्शन बी वाचनात आणि उच्चारणात दोष असणे, ऑप्शन सी हस्तलेखन आणि स्नायूंच्या समन्वयात दोष असणे, ऑप्शन डी ऐकण्याची क्षमता कमी असणे. याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी हस्तलेखन आणि स्नायूंच्या समन्वयात दोष असणे हे याचं बरोबर उत्तर आहे. गिलफोर्ड यांच्या बुद्धिमत्तेच्या रचना सिद्धांतात बुद्धिमत्तेचे एकूण किती मुख्य परिणाम सांगितलेले आहेत? किती सांगितलेले आहेत? पर्याय बी 3. कोणते आहेत ते? क्रिया, आशय आणि उत्पादन हे काय आहेत? मुख्य परिणाम सांगितलेले आहेत. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत म्हणजे 2 फॅक्टर थेअरी खालीलपैकी कोणी मांडला? द्विघटक सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी चार्ल्स स्पियरमन हे याचं बरोबर उत्तर आहे. समावेशक शिक्षणात अध्यापन करताना शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करणे सर्वात जास्त गरजेचं आहे? कोणत्या तत्वाचा अवलंब हा समावेश शिक्षणात शिक्षकांनी केला पाहिजे?
बघा पर्याय काय सांगितलेले आहे. ऑप्शन ए, सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच आणि कडक अभ्यासक्रम. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भेद लक्षात घेऊन लवचिक अध्यापन पद्धती वापरणे. अपंग बालकांना सामान्य मुलांपासून वेगळे बसवणे. आणि ऑप्शन डी सांगितलेला आहे, केवळ हुशार विद्यार्थ्यांवरती लक्ष केंद्रित करणे. बरोबर उत्तर काय आहे सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय आहे, विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक भेद लक्षात घेऊन लवचिक अध्यापन पद्धती वापरणे हे याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा संदर्भात पाहिजे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमची रिव्हिजन होऊन जाईल. धन्यवाद.